आजच्या ब्लॉगचा शेवट चुकू नका. मी सकाळी उठून हेअरकट घ्यायला गेलो आपल्या सुनीलच्या सलूनमध्ये. हेअरकट करून मी घरी आलो आणि मस्तमध्ये फ्रेश होऊन मला जायचं होतं इको पंढरीच्या ऑफिसला, कारण आज आपल्याला अजून एक मार्केटिंगसाठी त्यांच्या व्हिडिओ बनवून द्यायचा होता. मी पोचलो इको पंढरीच्या ऑफिसमध्ये. दिनेश तिथं आला होता. त्यानंतर आम्ही रिहर्सल्स केली की काय व्हिडिओमध्ये घ्यायचं किंवा काय नाही असं, आणि ती रिहर्सल झाल्यानंतर मी वन टेकमध्ये व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर मी निघालो आपल्या SS मोबाईल शॉपीमध्ये, कारण मला थोडं मोबाईलचं कामसुद्धा करायचं होतं. तिथलं काम उरकून मी आपल्या हर्षद मालकांकडे आलो, पण हर्षद मालक मात्र आपल्या मोबाईलमध्ये बिझी होते. मोबाईलमध्ये बिझी हर्षद मालकांना बघून मी घराकडे परतलो. मला लागली होती भूक, सो मी पटापट अशी एक भेळ बनवून घेतली स्वतःसाठी आणि एकदम स्टाईलमध्ये असं मी मसाला टाकला आणि भेळ तर बाकी मस्त झाली होती. भेळ खाऊन मला जायचं होतं वादनासाठी. तिथे गेल्यानंतर समजलं की आपण स्पर्धेतून माघार घेतो, कारण आपल्याकडे वादक कमी आहेत, म्हणून सगळेजणच रडायला लागले. त्यानंतर प्रथमेशने एक मोलाचा संदेश दिला, तो ऐका. तुम्हा सर्वांना दीपावली निमित्त होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ओके. घरी जेवायला आजच हां. घरी येऊन बघितलं की दक्ष दंगा करत होता, म्हणून त्याला बांधलं होतं. मग मी घरी येऊन त्याला सोडवलं आणि तो हसायला लागला. आणि दिवसभरात एवढं सगळं झाल्यानंतर आजचा व्लॉग इथेच संपला.